महाराष्ट्र में शिवसेना के दो गुट होने के बाद से ही उद्धव और शिंदे गुट के नेता जनता के बीच अपनी राजनीतिक पकड़ मजबूत करने में जी जान से दिन रात कोशिश कर रहे हैं। बगावत की वजह से बिखरा उद्धव को फिर से एकजुट करने के लिए युवा सेना प्रमुख और विधायक आदित्य ठाकरे कोई कसर नहीं छोड़ रहे। शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी को मजबूत करने के लिए जहां आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रा के जरिए लोगों का ध्यान अपनी पार्टी की तरफ आकर्षित कर रहे हैं, तो दूसरी तरफ आने वाले बीएमसी चुनाव में पार्टी को बहुमत दिलाने के लिए कार्यकर्ताओं का भी मार्गदर्शन करते नजर आ रहे हैं। इसी कड़ी में उत्तर मुंबई के अंतर्गत आने वाले मागाठाणे विधानसभा में स्थित जय महाराष्ट्र नगर में शिवसेना द्वारा आयोजित कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया, जहां मुख्य अतिथि के रूप में पहुंचे महाराष्ट्र के पूर्व मंत्री और शिवसेना विधायक आदित्य ठाकरे ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनकी पार्टी पर जोरदार हमला बोलते हुए कहा कि हमारी पार्टी का जहां जहां कार्यक्रम हो रहा है वहां अच्छा प्रतिसाद मिल रहा है। हमारे शिव सैनिक कट्टर शिव सैनिक है। आजचा कार्यक्रम आपण बघत असाल मुंबईत देखील आम्ही कार्यकर्ते मेळावे आहेत ते सुरू ठेवलेले आहेत, कारण आपण बघत असाल शिवसेनेची आम्ही एक शिवसंवाद यात्रा आणि दुसऱ्या बाजूला महाप्रबोधन यात्रा ह्या दोन्ही आज एकत्र आले। मुंबईत योगायोगाने आम्ही दोघंही इथे आलो, सुषमाताई आणि मी आम्ही दोघंही इथे कार्यकर्त्यांची संवाद साधलेला आहे। लोकशाही पद्धतीने जर लोकशाही पद्धतीने सरकार बनली नाहीत, जर या गद्दारांनी राजीनामा दिला नाही तर हे डिस्क्वालिफाय होणं गरजेचंच आहे। ते आपल्या संविधानाला पकडून असेल। आता वाद हा सत्यमेव जयते की जे ह्या सरकारने सत्तामेव जयते दाखवलेलं आहे, महाराष्ट्र द्वेष्टे राज्यपालांनी दाखवले, त्याच्यातला वाद राहिलेला आणि आम्हाला पूर्ण विश्वास आमच्या न्यायदेवतेवर आहे। सर कधीपर्यंत हा निकाल येईल? लवकरात लवकर अशी आमची अपेक्षा आहे, कारण आता 8 महिने होऊन गेले, घटनाबाह्य सरकार आमच्या राज्यात बसलेलं आहे। पैशाची उधळपट्टी सुरू आहे, कृषी क्षेत्र कोलमडत आहे, उद्योग क्षेत्रात कोणाचाही विश्वास या राज्यावर राहिलेला नाही। तरुणांचे हाल वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांचे हाल वाढत चालले आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत। आपण बघताय कायदा सुव्यवस्थेची धज्जी उडालेली आणि अशा काळात ज्या राज्यामध्ये सुवर्णकाळ येत होता तिथे अंधार पसरलेला आहे। हे बदलण्यासाठी न्याय व्यवस्थेकडून आम्हाला आशा आहे आणि नक्कीच ही अपेक्षा पूर्ण होईल अशी खात्री आहे। बिलकुल लक्ष देत नाही आम्ही त्यांच्याकडे। तुम्ही बघत असाल इथे मुंबईतले नागरिक आणि कार्यकर्ते शिवसेनेचे हे भक्कमपणे शिवसेनेसोबत उभे आहेत। उद्धव साहेबांवर ठामपणे प्रत्येक मुंबईकरांचा विश्वास आहे। एक निश्चित आहे, आज बघितलं असेल आपण अनेक लोकांनी चिंता व्यक्त केलेली आहे की जसं इथून उद्योग देखील गेले तसं इथून आता मंदिरं देखील दुसऱ्या राज्यात नेत आहेत का? काय झालं? प्रत्येक राज्यातल्या मंदिरांबद्दल आदर असतो, आम्ही पण अनेक वेगळ्या मंदिरांमध्ये वेगळ्या राज्यात जात असतो, पण जे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकरचं ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ह्याचं आदर आपण करणं गरजेचं आहे। तिथे पण असेल ज्योतिर्लिंग, त्याचा पण आदर आम्ही करतो, पण नुसतं महाराष्ट्राला दिवचायचं सतत आणि महाराष्ट्राला मागे ढकलायचा हा वाद तर निर्माण करू नका। ह्या देशात आत्ताच्या काळात अनेक वाद निर्माण झालेले आहेत, पण एकाच धर्मामध्ये आणि राज्यांमध्ये वाद निर्माण करणं हे किती योग्य आणि या गलिच्छ राजकारणासाठी निश्चितपणे त्यांच्या हिमाचलमधल्या महाविजयानंतर त्यांना कॉन्फिडन्स खूप आला असेल आणि ते असे बोलले असतील। त्यांचं हिमाचल प्रदेशमधली जी विक्ट्री झालेली आहे ती त्यांच्या गटाने बघितलेली आहे। अपेक्षा हीच आहे की जसे आधीचे राज्यपाल महाराष्ट्र द्वेष्टे होते, महाराष्ट्राच्या विरोधात बोलायचे, महाराष्ट्राच्या विरोधात सतत त्यांचे विचार असायचे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान असेल, असं होऊ नये आणि हे जे घटनाबाह्य सरकार त्यांच्या आशीर्वादामुळे बसलं आहे त्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा आणि घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्याप्रमाणे हे राज्य चालवं। आपण एक बघा की आता सगळे जे चाललेलं खूप विस्कळीत चाललेले, कधी पेपर फुटीची बातमी येते, कधी काय होतं, थोडं धोरण एक स्पष्टपणे आलं पाहिजे बाहेर। ऐसे अनाप शनाप बातें करते समय जब वह महाराष्ट्र के और समूचे राष्ट्र के महापुरुषों के नाम से कुछ ऐसी औची हरकतें करते हैं तो एक तरह से यह बात वह साबित करना चाहते हैं कि बीजेपी या आरएसएस इन लोगों को फुले शाहू अंबेडकर इन सब का जो भी इतिहास है वह इतिहास पूरा का पूरा नष्ट करके यहाँ सिर्फ और सिर्फ गोलवलकर और जो आरएसएस के उनके राष्ट्रपुरुष है उनके हिसाब से बस उनको वो स्थापित करना चाहते हैं। वो स्थापित करने के लिए इस तरह की हरकतें करते हैं, किंतु ये महाराष्ट्र बड़ा सुलझा हुआ है और बीजेपी और आरएसएस के इन सारे मनसूबों को कभी भी वह कामयाब नहीं होने देगा।